नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत इडलीचं पीठ कसं बनवायचं ते सांगणार आहे. सर्वप्रथम आपण 3 वाट्या तांदूळ घेऊयात. तुम्ही तुमच्या मेजरचं माप ठरवून घ्या, कोणतीही वाटी घेऊ शकता. 3 वाट्या तांदूळ घ्यायचे, त्यासाठी 1 वाटी उडीद डाळ, हे बघा, आणि नंतर अर्धी वाटी हरभरा डाळ, हे बघा प्रमाण, आणि थोडीशी चमचाभर मेथी घालायची, आणि अर्धी वाटी साबुदाणा. हे प्रमाण अगदी बरोबर आहेत. आणि हे छान आपण असं धुवून घ्यायचं. राशनचे तांदूळ यूज करायचे. आपण राशनच्या तांदळाची इडली खूप छान होते. आणि याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं, आणि नंतर पाणी ठेवून याला 5 ते 6 तास भिजत घालायचं. हे बघा, छान प्रकारे मी सर्व याच्यात पाणी हे जास्त ठेवलेलं आहे, जेणेकरून आपलं फुगतं. हे बघा, अशा प्रकारे 6 तासानंतर आपलं सर्व छान प्रकारे भिजलेलं आहे. आणि याला असं रवाळ असं मिक्सरला फिरून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सर्व हरभरा डाळ, तांदूळ, उडीद डाळ सर्व अशा प्रकारे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे रवाळ असं पीठ बनवून घ्यायचं याचं, आणि सर्व छान असं एकत्र मिक्स करायचं. याला आता रात्रभर मी आंबवण्यासाठी ठेवणार आहे. हे बघा, सकाळी उठून बघितल्यावर हे बघा आपलं पीठ क्वांटिटी किती वाढलेलं आहे, आणि खूप छान असं फुललेलं आहे. हे बघा, आपल्याला काही टाकण्याची गरज पडत नाही, सोडा वगैरे काहीच टाकायची गरज पडत नाही. आपली इडली खूप छान फुलते. हे बघा, आणि आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे. इडली करण्यासाठी मी आता घेतलं बघा. सर्वप्रथम मी गॅसवर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, आणि हे बघा, इडलीच्या भांड्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व इडली पात्राला इडली लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व इडली पात्रामध्ये इडली लावली, आणि उरलेल्या पिठाचं मी तुम्हाला डोसा पण करून दाखवणार आहे. हे बघा, गॅसवर तवा ठेवला, तवा गरम झाला की आपण डोसा बनवून घेतला. आपण या पिठापासून इडली, डोसा, उत्तप्पा काहीही बनवू शकतो. एकाच पिठापासून आपण सर्व बनवू शकतो. हे बघा, आपला छान असा जाळीदार आणि क्रिस्पी डोसा बनत आहे. 2 मिनिटांनंतर मी छान असं मंद आचेवर दिला, आणि 2 मिनिटांनंतर पलटून घेतला. हे बघा, किती छान असा कलर आलेला आहे आपल्या डोशाला, आणि अजिबात कुठेही तुटलेला फाटलेला नाही. आणि 15 मिनिटांनंतर आपली इडली पण तयार झालेली आहे. बघा, किती टम्म अशी फुगलेली आहे. अजिबात मी सोड्याचा वापर नाही केला, फक्त चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं होतं. बघा, खूप छान प्रकारे आपली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडलीही बनलेली आहे, आणि छान असा क्रिस्पी डोसा पण बनलेला आहे. हे बघा, काही सोडा वगैरे काही वापर न करता आपली इडली बघा किती सुंदर बनलेली आहे. आपण सांबार किंवा चटणी सोबत खाऊ शकतो. वाटलं मग आजचा ब्लॉग. बाय बाय.